नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या जून महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात. हे वितरण आपल्याला काल दिनांक 15 जुलैला चालू झालेलं आहे, बरोबर. काल बऱ्याच जिल्ह्यामध्ये वितरण झालेलं आहे. तर आज कोणाकोणाला हप्ता आला आहे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. बाकी तर पुढचे अपडेट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे. पण आज कोणाकोणाला हप्ता आलाय मला नक्कीच कमेंट. काल बऱ्याच महिला म्हणत होत्या मला की ताई हप्ता नाही आला, हप्ता नाही आला. त्या संदर्भात मी काल व्हिडिओ शेअर केला होता रात्री एक, पण आता परत तुम्हाला माहिती देते. काय झालंय, बऱ्याच महिलांचं असं झालंय की त्यांना हप्ता अकाउंटमध्ये जमा झालाय, पण त्यांना काहीतरी कारणामुळे, सर्व्हर प्रॉब्लेममुळे जो मेसेज आहे तो आला नाही हप्ता जमा झालेला, बरोबर. पण त्यांच्या अकाउंटला हप्ता जमा झाला. जेव्हा त्यांचा मला फोन आले किंवा मला मेसेज आला तेव्हा त्यांना सांगितलं की एकदा चेक करून घ्या, नाही आला तर नंतर बघू. पण त्यांनी जेव्हा चेक केलं त्यांना कळलं की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत कालच. तर तुमचं पण असं झालंय का, एकदा चेक करून घ्या. किंवा अजून हप्ता आलाच नसेल तर आज तुम्हाला हप्त्याचं वितरण होईल, कोणीच काळजी करू नका. बाकी बघू आज संध्याकाळपर्यंत की हे वितरण कसं कसं होतं ते. मी दुपारी लाईव्ह या विषयावर लाईव्ह घेणार आहे. आत्ता पहिले वितरण तरी कुठे कुठे झाले तेवढे मेसेज तरी येऊ द्या. आज कुणाला कुणाला हप्ता आलाय तेवढे मेसेज आले ना की मग नंतर आपण लाईव्ह घेऊ. म्हणजे कसं आपल्याला माहिती मिळते ना की कुठे कुठे वितरण राहिलंय, कुठं झालं नाही. ही सगळी माहिती आपल्याला तुमच्याकडून मिळते. त्यामुळे आज मला कमेंट करून सांगा की आज कुठल्या जिल्ह्यामध्ये वितरण झालंय, कोणाकोणाला हप्ता आलाय. बाकी सगळी माहिती तुम्हाला देत आहे. लवकरच तुमची ई-केवायसी चालू होईल. मला बऱ्याच महिला म्हणतायत ताई ई-केवायसी चालू करा, ई-केवायसी चालू करा. तर लवकरच आपली ई-केवायसी चालू होईल. आणि सरकारला आपण विनंतीचे व्हिडिओ ऑलरेडी शेअर केले, माहिती पण पाठवली आहे. लवकरच आपली ई-केवायसी चालू होईल, काळजी करू नका. जवळपास 60 लाखापेक्षा जास्त महिला आहेत ज्यांची केवायसी अजून झाली नाही. तुम्ही एकट्या नाही आहात, एवढी मोठी संख्या आहे ई-केवायसी न झालेल्यांची. तर त्यांचीही ई-केवायसी होईल. पण एक मात्र मी विनंती तुम्हाला करणार आहे, आपल्या या व्हिडिओला शेअर करा. मी हे का सांगतेय, कारण मागच्या वेळेस बघा बऱ्याच महिलांना माहितीच नव्हतं की केवायसी करायची आहे म्हणून, त्यामुळे त्यांनी केवायसी केलीच नाही. तर या वेळेस तर त्या महिलांपर्यंत आपण लवकर पोहोचूया ई-केवायसी अपडेट येण्याच्या अगोदर. म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ शेअर करू त्यांना माहिती होईल की ई-केवायसी चालू झालेली आहे. बघा, या योजनेच्या अंतर्गत 2 कोटीपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत. आपल्या चॅनलवर अजून 1 लाख महिला सुद्धा आलेल्या नाहीयेत या योजनेच्या अंतर्गत. आणि जे आहेत ना ते कोणी लाभ घेत आहे, कोण नाही घेत असा विषय झालाय. तर आपल्याला सर्व पात्र लाभार्थी हवे आहेत आपल्या चॅनलवर, ज्यांना लाभ मिळतच नाहीये योजनेच्या अंतर्गत, पात्र असून पण त्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि जे लोक लाभ घेत आहेत ते तर आपल्याशी कनेक्ट आहेत आणि अजून कनेक्ट होतील. पण ज्यांना लाभ मिळत नाही ते लोक आपल्याला अपेक्षित आहेत, कारण ते जर पात्र असतील तर त्यांना आपल्याला जो हप्ता आहे तो मिळवून द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर हीच एक माहिती आजची होती. आज आहे 16 जुलै. तर 16 जुलैला कोणाकोणाला वितरण झालंय मला नक्कीच कमेंट करून सांगा. बाकी सगळे अपडेट तुम्हाला देत आहे. दिवसभरामध्ये हे वितरण अजून पाहूया की कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये होतंय. दिवसभराचे अपडेट तुम्हाला देणार आहे मी. आलं का लक्षात? चला तर मग, आता नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. का करा? हे करायला 1 रुपया लागत नाही, बरोबर ना. खात्रीशीर अपडेट देते ना मी तुम्हाला, एवढी माहिती देते ना. चला तर मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.